घरच्या मसाल्यात व्यवस्थित ती भाजी तयार केली जाते कंदुरी मटनची. डेगीमध्येच ते मटन तयार केलं जातं, त्याची क्वालिटी काही वेगळी राहते. हे प्रत्येक हॉटेलला किंवा प्रत्येक ठिकाणी असं भेटत नाही, पण माझ्याकडे माझ्या हॉटेलवरती हे तुम्हाला कंदुरी मटन चांगल्या पद्धतीनं चविष्ट आणि स्वादिष्ट अशा पद्धतीनं मिळतं. मित्रांनो नमस्कार. माझ्या पाठीमागचं जे चित्र आहे ते बघून तुम्हाला असं वाटेल की मी कुठेतरी एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, ही कंदुरी हॉटेल आहे आणि ही सोलापूर धुळे हायवेवरील अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे. या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते इथे कंदुरी मटण तयार करतात. कंदुरी मटणासोबत तुम्ही भाकरीचा आस्वाद घेऊ शकता. तर मित्रांनो, याविषयीची अधिक माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरापासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावरचं हे हॉटेल आहे, हॉटेल जीत. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करून ही कंदुरी मटण कसं तयार केलं जातं आणि किती रुपयामध्ये तुमचं इथे जेवण होऊ शकतं हे जाणून घेऊ. नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव ज्ञानदेव रामराव पाटील ठोंबरे. माझं गाव पिंपळगाव पांढरी आहे. गावातच आमच्या फाट्यावरती आमचे हॉटेल आहे, हॉटेल जीत. आणि कंदुरी मटण भेटतं माझ्या हॉटेलला चांगल्या पद्धतीनं. मी सकाळी 9-9:30च्या दरम्यान बोकड्या आणून बोकड्या इथं खाटी बोलून बोकड्या कापल्या जातो. ते बोकड्या तयार केल्या जातो सगळं व्यवस्थित. आणि विशेष म्हणजे डेगीमध्ये मटण बॉईल केलं जातं. डेगीमध्येच ते मटण तयार केलं जातं, त्याची क्वालिटी काही वेगळी राहते. हे प्रत्येक हॉटेलला किंवा प्रत्येक ठिकाणी असं भेटत नाही. आणि कंदुरी मटण म्हणजे जे तुम्ही देवाचे बोकडे करतो आपण किंवा यात्रेमध्ये किंवा एखाद्या देवाच्या ठिकाणी तिथंच भेटतं आणि हे रोज कुठंच भेटत नाही. पण माझ्याकडे माझ्या हॉटेलवरती हे तुम्हाला कंदुरी मटण चांगल्या पद्धतीनं चविष्ट आणि स्वादिष्ट अशा पद्धतीनं मिळतं. विशेष म्हणजे आम्ही दोघं मिस्टर मिसेस दोघं बनवतो आणि मसाले पण आम्ही आमचे घरी तयार करतो. घरच्या मसाल्यात व्यवस्थित ती भाजी तयार केली जाते कंदुरी मटणची आणि त्याला कंदुरी मटणचा स्वादसुद्धा असतो आणि आहे. म्हणजे त्याला दुसरे मसाले किंवा असं दुसरं तेल किंवा काही असा जास्त वापर होत नाही. व्यवस्थित त्याचं प्रमाण असतं, त्या प्रमाणातच हे सगळं केलं जातं. त्याच्यामुळे त्याला क्वालिटी येते आणि चांगल्या प्रकारचं जेवण होतं. आणि विशेष म्हणजे हॉटेल ग्रामीण भागात असल्यामुळे त्याचे रेट पण मी रिजनेबल ठेवलेले आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस, जी व्यक्ती 200 रुपये रोजानं काम करते गावामध्ये, ती व्यक्ती जरी हप्त्यातून एक वेळेस हॉटेलला आली तर त्यालासुद्धा माझं जेवण परवडतं किंवा लोक जेवायला येतात. असे पण अशा पद्धतीनं मी त्याचा रेट ठेवलेला आहे. एक 350 रुपयाला थाळी आहे, एक 220 रुपयाला आहे. ज्याच्या आवडीनिवडीनुसार त्या पद्धतीनं ती दिल्या जाते. तर माझ्याकडं बोटी फ्राय आहे, कलिजी फ्राय आहे, खरडा मटण आहे, मटण फ्राय आहे. ह्या पद्धतीनं कंदुरी मटण मिळतं माझ्याकडं. माझ्याकडे गावरान चिकन पण आहे, बॉयलर चिकन पण मी देतो. हे सगळं असं ह्या पद्धतीनं. चिकनची थाळी तर मी 180 रुपयालाच देतो बॉयलर चिकनची. आणि गावरान चिकन जे राहील याची रेट चिकन पाहून किंवा समोरासमोर त्याचं ठरवून, तुम्हाला जरा चिकन भाजून घ्यायचं असलं तर भाजून पण दिलं जातं, भाजून पण तयार केलं जातं. त्याचे ते पक काढून किंवा कातडं काढून त्या पद्धतीनं गावरान, एकदम ओरिजिनल गावरान चिकन पण दिलं जातं. कंदुरी मटणाकडं असं वळवलं मी. माझा अनुभव जवळजवळ 20-25 वर्ष हॉटेल लाईनचा आहे आणि मी स्वतः पण बाहेर फिरतो आणि घरी पण माझ्या मटण बनलं जातं किंवा मटण खातो आम्ही. तर मग त्या पद्धतीतून मी ही कल्पना पाहिली. आणि पुन्हा विशेष म्हणजे आता जे मीडिया आहे, जे फेसबुक व्हॉट्सअप आहे, याच्यावर पण मी शिवारचे व्हिडिओ पाहतो, शिवारच्या हॉटेलची मुलाखत पाहतो. आणि मी याच्यावर खूप अभ्यास केला आधी सुरुवातीला, का बाबा हॉटेल असलं तर आपलं हॉटेल कसं चांगलं चालेल किंवा चांगल्या पद्धतीनं कसं जेवण द्यायला जाईल. तर याच्यातून मला एक कल्पना सुचली. मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांना विचार केला का बाबा आपलं हॉटेल म्हणजे सगळ्या हॉटेलला एकच क्वालिटी, तेच मसाले, तेच भाज्या, तेच तेल, तेच सगळं वापरलं जातं. तर आम्ही दोघांना असा विचार केला की आपण जसं घरी मटण बनवतो तर मग घरच्या मटणाची क्वालिटी आपली काही वेगळी राहते ना, हॉटेलची वेगळी राहते. तर बाकीचे जे खवय्ये असते किंवा जे मित्रमंडळी आहे किंवा जे कस्टमर आहे, यांच्यासाठी पण चांगलं जेवण कसं द्यायला जाईल याच्यावर आमच्या दोघांचा भर जास्त होता. आणि त्याच्यातून आम्हाला ती कल्पना सुचली का आपण कंदुरी मटण चालू करावं. कंदुरी मटण लोकाला आवडतं पण आणि लोकाला ते चालतं चांगलं आणि व्यवस्थित आहे पण. आणि ते आम्ही सगळं घरी तयार करतो, घरी बनवतो. त्याच्यामुळं आम्हाला पण ते चांगलं वाटतं आणि त्याच्यातून आम्ही चांगलं जेवण देतो कस्टमरला. आपला सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं गाव पिंपळगाव पांढरी आहे. पिंपळगाव पांढरी फाट्यावरती माझं हॉटेल आहे, हॉटेल जीत. आणि माझा मोबाईल नंबर आहे 94 23 87 08 41.
तर मित्रांनो, सोलापूर धुळे हायवेवरून जर तुम्ही जात असाल तर या ठिकाणी या हॉटेलमध्ये या. इथला जो सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर आहे तो समोर दिलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर आणि कंदुरी मटणाचा आस्वाद घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळी सुद्धा इथे तुमच्या कुटुंबाला नक्की घेऊन येऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.